आता वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। राज्यातल्या निधी वाटपावरनं सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य सुरू झाल्याचं दिसतंय। निधी वाटपावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झालेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय। अजित पवारांच्या खात्यावरती बारकाईनं लक्ष ठेवा असे आदेशच शिंदेंनी आता मंत्र्यांना दिले। अजित पवारांच्या खात्यामध्ये 14,000 कोटींचे 2 निधी आहेत, मात्र हे निधी कुठे वितरित होतात याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असंही शिंदेंनी म्हटलंय। कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यात अजित पवार निधी देत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली आज सोबत बैठक होती। अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे। त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत, या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात। तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी पण ठेवून ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत।